पहिली रेटिंग टुर्नामेंट अरुण वैद्य सरांनी भरवलेली होती 30 वर्षापूर्वी. ती खूप मोठी झाली आणि त्याच्यानंतर आता हे TDCAने सुरुवात केली आणि दरवर्षी TDCA वेगळ्या वेगळ्या टुर्नामेंट घेत असते. 2 महिन्यापूर्वीच यांचं दुःखद निधन झाल्यामुळे TDCAने ठरवलं की अरुण वैद्य मेमोरियल या नावाने आपण एक टुर्नामेंट करूयात. त्यामुळे त्यांनी आजचा दिवस धरला होता 22 फेब्रुवारी 2026. हा दिवस धरल्यामुळे त्यांनी त्याची जाहिरात केली नेहमीप्रमाणे आणि आज ह्या स्पर्धेमध्ये 238 लोकांची स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेला. यांच्या नावामुळे सुद्धा ते जरा जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. कारण वैद्य सरांनी आत्तापर्यंत इतकी मुलं शिकवली आहेत की आम्ही ती लिहिलीच नाहीत कधी, की किती मुलं शिकवली आहेत हे लिहिलंच नाही कधी. आणि बरीच मुलं ह्यांची इंटरनॅशनल मास्टर झाली आहेत, ग्रँड मास्टर झाली आहेत. मुली WGM म्हणजे वुमेन्स ग्रँड मास्टर झालेल्या आहेत. पुष्कळशा मुलांना शिवछत्रपती अवॉर्ड आहे महाराष्ट्रातल्या लोकांना. ह्यांना स्वतःला मिळालं. त्याच्यानंतर ह्यांच्या जवळजवळ 8-10 विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे आत्तापर्यंत. सगळी मुलं आठवण काढतात यांची, कसे शिकवत होते, काय शिकवत होते. कधी आम्हाला घरामध्ये आम्ही कधी घड्याळ बघितलं नाही की मुलगा इतक्या वाजता आला आणि आता इतक्या वाजता गेला पाहिजे. कारण काही काही क्लासमध्ये कसं गजर लावतात आणि 1 तास झाला चला घरी जा आता. तर आम्ही कधी विचारच नाही केला की किती वेळ शिकवतो याचा. आणि पैशाचाही नाही केला कधी आणि वेळेचाही नाही केला कधी. त्यामुळे खूप मुलं त्यामुळे नावाजतात की कसं ह्यांनी पूर्ण जीव ओतून शिकवलेलं आहे की तासाचा विचार न करता शिकवणं ह्याच्यामध्ये केवढा फायदा आहे मुलांचा. खूपच त्याच्यामध्ये त्यांना जास्त मिळतं शिकायला. 1 तासापेक्षा जर तुम्ही 4 तास 5 तास बसलात तर तुम्हाला किती मिळेल सांगा बरं, केवढा फरक होतो. असं एकंदर यांचं शिकवणं होतं. आणि कधी कशाचाच विचार केला नाही की ह्यांनी आणलं मुलं आज हे आपल्याकडे येणार आहेत शिकायला, चला आधी मुलं राहायला येणार आहेत, राहायला येऊ दे. त्याच्यामध्ये मी कधी कशाचा विरोध त्यांना केला नाही. त्यांना कायम पाठिंबाच देत राहिले. मग इथपर्यंत आमचं आयुष्य गेलं. लग्नाला आमच्या 55 वर्ष झाली. 55 वर्ष आम्ही एकमेकांसोबत आहोत. त्यामुळे आठवणी खूपच आहेत. आणि त्या सांगायला जर बसलं तर त्या आठवणी म्हणजे पुस्तक भरेल एवढ्या आठवणी आहेत. हे सगळ्या दृष्टीने, चेसच्या दृष्टीने, कुठे कुठे गावाला गेले, कुठे कसा अनुभव आला, कुठले ऑर्गनायझर कसे होते, त्यांनी किती चांगलं एक आम्हाला वागवलं. म्हणजे पळणीसारखी टुर्नामेंट यांनी 3 वेळा जिंकली आणि तिथे कायम सतरंजी घालून झोपायची सोय होती, तिथेच झोपत होते. त्यांनी कधी त्या ऑर्गनायझरकडे मागितलं नाही की तुम्ही मला स्पेशल रूम द्या किंवा मला स्पेशल ट्रीटमेंट द्या. ते जेव्हा जिंकले 2-3 वेळा तेव्हा त्यांना ऑर्गनायझर्सनाच असं वाटायला लागलं, अरे आपण यांना जरा जास्त ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती चांगली. आता ही जी टुर्नामेंट आत्ता भरवली आहे TDCAने, त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी अरुण वैद्य सरांचं लक्षात ठेवून त्यांच्या नावाची ही टुर्नामेंट केली आहे. आणि आता ते म्हणतात की हे दरवर्षी ती टुर्नामेंट करणार आहे. यासाठी माझा त्यांना कायम पाठिंबा असेल. धन्यवाद. सर्वप्रथम मी ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशनचं अभिनंदन करतो की त्यांनी अरुण वैद्य मेमोरियलमध्ये टुर्नामेंट केली आणि 200पेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये पार्ट घेतला. आणि आज इथे आंटी आल्या होत्या बक्षीस समारंभाला, ते बघून खूप आनंद झाला. आय थिंक ही स्टार्टेड ट्रेनिंग मी वे बॅक इन 93 to 94 and for almost 4 to 5 years he guided me through the intricacies of chess
That time opening preparation was much more difficult. There were no computers, the chess books were not easily available, but I think he had a great collection of books and we used to learn from it. And there was no timings for the class, like you go to the class in the morning and you keep training till the evening, night, it doesn't matter. So it was a great fun always learning with him. Second memory which I always have with him, that the Blitz tournaments he used to conduct for practice, and we used to play almost for 10 to 12 hours. We used to start playing at 8 or 9 p.m. and then it will go on till 6, 7 a.m. And it was a great fun. I think it helped us in overall development of our chess, the variety of the openings or the middle game ideas which we could try out, and it was a great experience. I think I am very fortunate to come here for this tournament, and I think great effort by the organizers. Thank you. नमस्कार, माझं नाव मिलिंद विनायक नागरे. मी ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष आहे आणि गेले 30-32 वर्ष चेस बुद्धिबळाच्या स्पर्धेबद्दल आणि अरुण वैद्य सरांबरोबर बुद्धिबळाच्या विकासासाठी काम करत आहे. आज अरुण वैद्य सरांच्या आठवणीमध्ये आम्ही ही स्पर्धा आयोजित करत आहोत. अरुण वैद्य सरांनी प्रत्येक वेळेस सर्वांना आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच बुद्धिबळाचे जे असंख्य विद्यार्थी ठाण्यामध्ये घडवले. ठाण्यामधून माझी दोन्ही मुलं ती त्यांच्याकडे लहान असताना 7वीपर्यंत शिकायला जात होती, 8वीपर्यंत जात होती. त्याच्यानंतर त्यांच्या शिकवणीचा आम्हाला खूप फायदा झाला व ते आज दोघंही जण IITमध्ये शिक्षणासाठी गेलेत आणि अजूनही ते त्यांची आठवण काढत असतात. तसेच अरुण वैद्य सरांनी गेमबद्दल बारकावे शिकवले, मिडल गेम कसा ठेवावा आणि पोझिशनल गेम कसा करावा याचे अत्यंत चांगले धडे दिले. त्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. त्या काळामध्ये पुस्तकामधनं निरनिराळी पुस्तकं रशियामधनं आणून ती आम्हाला देऊन स्वतः चेसचे धडे दिले. त्याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. त्यांच्या प्रित्यर्थ ही आज आम्ही टुर्नामेंट घेत आहोत, त्याचा मला अभिमान आहे. आणि दरवर्षी ही ठाणे जिल्हे बुद्धिबळ संघटनेतर्फे अशीच स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणात घेऊ हे मी आपल्याला आश्वासन देतो. जय हिंद. नमस्कार, मी डॉक्टर दीपक तांडेल या स्पर्धेमध्ये चीफ आर्बिटर म्हणून काम करत आहे. या स्पर्धेत 250 प्लेयर्सनी भाग घेतलेला आहे. कैलासवासी अरुण वैद्य इंटरनॅशनल मास्टर, पूर्वी जे आताच्या बोटावर मोजण्या इतके इंटरनॅशनल मास्टर असायचे त्यांचं नाव होतं. त्यांनी भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे 5 वेळा आणि ठाण्याचे मूळचे ठाणेकर असल्यामुळे आणि पूर्वी अरुण वैद्यांनी ठाणा डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन चालवली. इवन ते काही वर्षासाठी दुबईला गेले होते, तर दुबईवरून पैसे पाठवून ठाणे डिस्ट्रिक्टचे मुलांना ठाणा डिस्ट्रिक्ट रिप्रेझेंट करता यावं स्टेट लेवलला म्हणून सिलेक्शन स्पर्धा ते स्वखर्चाने करायचे. एवढं त्यांचं डेडिकेशन होतं. कोचिंगचं ते फार छान करायचे. त्यांनी चांगले प्लेयर डेव्हलप केले. अभिजित कुंटे आणि सौम्या स्वामीनाथन वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन, ग्रँड मास्टर्स मुलींमध्ये स्वाती घाटे वगैरे असे बरेच प्लेयर डेव्हलप केलेले आहेत. तर आणि ते रिसेंटली ते वारले, तर आम्ही मॅडमची परमिशन घेतली की त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाणा डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनला टुर्नामेंट घ्यायची आहे. तर त्यांनी परमिशन दिली आणि त्यांनी स्पर्धेसाठी हजर राहायची पण तयारी दाखवली. त्या मॅडम हजर आहे त्या टुर्नामेंटला. फार छान रीतीने ही टुर्नामेंट कंडक्ट केली. सगळ्या प्लेयरचा चांगला रिस्पॉन्स आहे. मुंबईमध्ये एक रेटिंग टुर्नामेंट आहे चालू आहे, तरीसुद्धा इथे एवढ्या चांगल्या प्लेयर्सनी उपस्थिती लावली. शॉर्ट पिरियडमध्ये ही आम्ही स्पर्धा घेतलेली आहे.
पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा घेण्याचा आमचा मानस आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव मोहित लढे. मी इंटरनॅशनल आर्बिटर आहे आणि अरुण वैद्य मेमोरियल टुर्नामेंट ही जेव्हा TDCAने ठरवलं घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आम्ही सुनीला वैद्य मॅडम यांना भेटलो आणि त्यांची परवानगी घेतली की आम्हाला अशी स्पर्धा सरांच्या स्मरणार्थ आम्हाला करायची आहे. ही स्पर्धा करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. त्यांनी एका क्षणामध्ये आम्हाला सांगितलं की हो, तुम्ही ही स्पर्धा करा आणि आम्हाला त्यावेळेला खूप आनंद झाला. सरांनी भरपूर मोठे प्लेयर्स घडवलेले आहेत. माझ्या पण काही आठवणी आहेत सरांबद्दलच्या. पण ही जेव्हा टुर्नामेंट आम्ही केली ही टुर्नामेंट आम्ही ठरवली आणि खूप शॉर्ट टर्ममध्ये आम्ही टुर्नामेंट डिक्लेअर केली. 22 फेब्रुवारी आम्ही ठरवलं की ही टुर्नामेंट करायची आहे. या स्पर्धेबद्दल तुम्हाला सांगायचं तर या स्पर्धेमध्ये 1.5 लाख रुपये प्राईज फंड आपण ठेवलेला आहे. खूप सुंदर ट्रॉफीज मुलांसाठी आणि प्रत्येक एज कॅटेगरी. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथे प्रत्येक मुलांना नॉर्मली सगळ्या लहान मुलांना आपण ट्रॉफी वगैरे देत असतो, पण या स्पर्धेमध्ये 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 सगळे वयोगट, सगळे रेटिंग क्रायटेरियाज आपण कवर केले आहेत विथ कॅश प्राईज आणि विथ ट्रॉफी. तर हे पूर्ण मुंबईमध्ये किंवा असेल महाराष्ट्रामध्ये असं मेमोरियल टुर्नामेंट जेव्हा आपण करतो त्याच्यामध्ये हे सगळ्यात लक्ष देऊन आम्ही या स्पर्धेबद्दलची माहिती घेऊन की बाबा कशी स्पर्धा घ्यायला पाहिजे, कसं लोकांना आपल्याला मुलांना आकर्षित करता येईल आणि सरांचं प्रेरणा कशी भेटेल. आणि सकाळी जेव्हा मॅडम आल्या तेव्हा त्यांनी सुंदर असं मुलांना आपल्या मार्गदर्शनसुद्धा केलं आणि आम्हाला छान वाटलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दरवर्षी ही स्पर्धा करा. आम्ही त्याचीही परवानगी त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि प्रत्येक वर्षी ह्या स्पर्धेचं स्वरूप वाढवून आपण दरवर्षी ही स्पर्धा एकदम जोरात थाटामाटात आपण ही करणार आहोत. धन्यवाद. A huge round of applause for Grandmaster Abhijit Gunde sir. विशेष व्यक्ती ज्यांना आम्ही एमटी म्हणतो, दगडगाव सर, नांगरे साहेब, ऑल द distinguished dignitaries from Rotary Club, my friend Salim, Mohit, MCA Joint Secretary Kandel sir, all the players and parents. So today is a very special day for this tournament because it is in the honor of Sri Arun Vaidya sir, who was my coach. He came to Pune long back. He was staying in Pune and he started his academy first time there. And I think I was among the first few students who joined his academy. So that time chess was completely different. We had only books. There were no computers. So all the practice was about chess books, how to get the information, how to study the openings. So he was my first coach who taught me how to make the chess files, how to study the opening in depth, where to find the novelties, and all this preparation we used to do at his home or his academy. And that time there was no timings. Like now we go to a class 4 to 6, 5 to 7. That time it was not like that. We go to the class in the morning and then when we will come back we don't know. And she used to keep cooking for all of us, and that's why it was a fond memories. I think we have played blitz, like we used to assemble at 7 o'clock, 8 o'clock in the night, and we used to play blitz till the morning 8 o'clock because other people have to go to office. So that kind of practice was there when we used to play for 12 hours, 13 hours, and that experience really helped us to prepare ourselves for all around chess. There was no surprises because of that. So in-depth preparation of chess
how to prepare for the middle game, end game, and what is the importance of sports psychology or understanding the psyche of your opponent when you are playing. Very important tips Vaidya sir used to give us. We used to call him uncle. And I must thank Thane district for organizing this tournament in his memory. I was supposed to play it, but somehow I could not manage to come. But I am very happy that I am here for the prize distribution. I would also like to thank Rotary Club for supporting chess in a big way. I still remember in 1992 when I played my first nationals in Pune. That was also sponsored by Rotary Club. So I hope that you will continue the work, and Rotary will be one of the pillars for supporting chess, where chess is doing extremely well at national and international level. And I think it completely fits in your routine where you go to the schools with different programs. So chess can definitely be one of the important elements for introducing smarter generation for the future. For the parents and students, I will just say that I think you have played on memory of Vaidya, who was not only a good coach but also a good chess player. He was an international master, and that time becoming international master itself was a big achievement. Also, he was a great Sicilian lover. So actually I was thinking that we should make it a Sicilian tournament, but somehow maybe next time we will do it. And I still play the Khan variation. I think many of the students still play the Khan variation which he taught all of us. So I will just say that the amount of practice we used to do, I think it shows that amount of love we have for the sport. So whenever you are finding that your child is not doing well, I think you will have to check whether his love for the game has come down. So I will just give a simple example. I give all the parents that whether you want to know whether your child is progressing in the right way or not, if you have to tell him to study and stop playing chess, your child is doing good. If you have to tell him to play chess, then I think there is already a problem. So just this is a common landmark which you can always see and think. Keep short targets for your children, make them achieve it, and then go further. I will congratulate all the winners. Those who have not won, it's just a learning. So learn from your mistakes and play well in the future tournaments. Thank you. Thank you.
Nagargatte Vedant. Gets a cash prize of 8,000 rupees. Third prize Rahul Pawar. Runner-up of the tournament Bhatangi Aditya. And the winner of the tournament, International Master Akash Davi, who scored 8 out of 8, undefeated in the tournament. He gets 10,000 rupees cash plus a trophy. I request all the top four to join the stage for the group photo, please. नमस्कार, मी जय प्रधान, अरुण वैद्य सरांचं स्टुडंट. मी त्यांच्याकडे कमीत कमी 9 ते 10 वर्ष शिकलो. कोच तर डेफिनेटली ते माझे होते, पण त्यापेक्षा जास्त वडिलांसारखे होते. कारण सर म्हणजे चेसच्या आधी डिसिप्लिन आणि मग चेस. कारण सर नेहमी बोलायचे की एक चांगला माणूस होणं फार गरजेचं आहे आणि जो चांगला माणूस असतो तोच चांगला पुढे जाऊन प्लेयर बनू शकतो. सो सरांचं पहिल्यापासून असंच होतं की डिसिप्लिन हा दर व्यक्तीमध्ये पाहिजे, तरच तुम्ही प्लेयर बनायचा विचार करू शकतात. प्लेयर बनणं तर फार पुढची गोष्ट आहे. सो ती गोष्ट मी आजपर्यंत फॉलो करतो. जसं मी म्हणीन अरुण वैद्य सर माझे कोच म्हणजे चेसचे फादर, तर तसंच सुनीला वैद्य काकू ज्या सरांच्या मिसेस आहेत त्या माझ्या चेसच्या मदर. कारण त्यांनी पण आम्हाला तेवढंच सांभाळलं आहे आणि डेफिनेटली शिकवलं नाही आहे, पण बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत जे आम्ही क्लासमध्ये यायचो सरांबरोबर 3-3, 4-4 तास असायचो. मग आम्हाला ब्रेक असायचा, काकू आम्हाला गोष्टी सांगायच्या सरांबद्दल, कसं तुम्ही इन्स्पायर झालं पाहिजे, मोटिवेट करायच्या, सांगायच्या की किती प्रॅक्टिस करावं लागतं, किती जुने जे सरांचे स्टुडंट आहेत ते आज त्या लेवलला आहेत, पण कोणत्या गोष्टीमुळे त्यांनी काय काय केलं आहे. चेस तर प्रॅक्टिस सगळेच करतात, बट त्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. म्हणून जेवढा सरांचा रोल आहे माझ्या लाईफमध्ये तेवढाच काकूंचा पण आहे. आणि सरांबद्दल सांगितलं गेलं तर सर ऑलवेज कोणतीही गोष्ट जी आम्हाला शिकवायची, म्हणजे त्यांचे जे गेम्स जे पूर्वीचे जे 30-40 वर्षापूर्वीचे गेम्स असायचे ते आम्हाला गेम नाही दाखवायचे, ते एका स्टोरीसारखं शिकवायचे. म्हणजे तो गेम आपल्यासमोर अख्खाच्या अख्खा असा लाईव्ह असायचा. म्हणजे आम्हाला वाटायचं नाही की आम्ही त्या काळी तिकडे बसलो. आम्हाला असं वाटायचं आम्ही 30 ते 40 वर्षापूर्वी जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा सरांनी कसा अभ्यास केला असेल. आता तर फार गोष्टी आहेत, ॲप्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्याच्याने आपण अभ्यास करू शकतो. कोचेस आहेत चांगले चांगले. आज दर लोकॅलिटीमध्ये तुम्ही बघायला जाल तर 5 ते 10 कोच आहे. पण त्या काळी जेव्हा काही नसायचं तेव्हा कसा स्वतः अभ्यास केला पाहिजे, कशा बुक्स वाचले पाहिजे, कोणाकोणाचे गेम बघितले पाहिजे, त्या गेम्समधनं कोणत्या गोष्टी उचलल्या पाहिजेत, कसं ओपनिंग केलं पाहिजे, कसं एंड गेम्सवर अभ्यास केला पाहिजे, किती तास केला पाहिजे आणि कसं स्वतःला कोंडून सर एकाग्र चित्तेने स्टडी करायचे आणि त्यामुळे आज ते एवढे मोठे होऊ शकले. सो हे सगळे जे लाईफ लेसन्स आहेत ते मी कधीच विसरू नाही शकत. मी सरांकडनं एक गुण घेतला तो आहे मी शिकवायला सुरू केलं. माझी स्वतःची आज चेकमेट चेस अकॅडमी आहे जी मी 15 वर्षापूर्वी फॉर्म केलेली 2011. आत्ताच तिला 15 वर्ष होणार आहे. तर मी फॉर सरांच्या त्या आशीर्वादांना कधीच विसरू नाही शकत आणि लेसन्सला, कारण त्याच्यामुळे आज मी अकॅडमी उभारू शकलो आणि आज जे सरांनी मला शिकवलं आहे ते मी आज माझ्या स्टुडंट्सना शिकवतो आहे. सो थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू अरुण वैद्य सर अँड सुनीला वैद्य काकू. अरुण वैद्य मेमोरियल स्पर्धा एकदम उत्कृष्टपणे ऑर्गनाईज चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्य सरांच्या स्मरणात ही स्पर्धा होती आहे. वैद्य सरांकडून पहिल्यांदा मी वैद्य सरांना 1996ला भेटलो आणि तेव्हापासून आता 7 ते 8 वर्ष रेग्युलरली भेटत होतो. त्यांच्याकडून खूप काही शिकलो. बुद्धिबळ इतर एक तर तुम्ही लाईफमध्ये कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि आता चांगला ह्युमन बिंग झाला तर तुम्ही चांगले चेस प्लेयर बना, हे नेहमी ते समजवायचे. आणि स्पेशली म्हणजे वैद्य सरांचे पुष्कळ गेम पण मी बघितले होते. स्पेशली मी बघितलं की मायनर पीसेस जेव्हा ते हँडल करायचे ज्या प्रकारे की 1-2 गेम मी लाईव्ह बघत होतो आणि असं वाटत होतं की आता ही पोझिशन जाणार, तर वैद्य सरांनी त्या 2-3 गेम अशा प्रकारे जिंकले आणि त्यातून मला खूप शिकायला मिळालं. आणि खरोखरच ठाणा डिस्ट्रिक्टचे असोसिएशन अरुण वैद्य मेमोरियल स्पर्धा उत्कृष्टपणे घेते, त्याबद्दल त्यांचे आभार आणि स्पर्धा रेग्युलर व्हावी ही इच्छा. थँक्यू. Hi, I'm International Master Akash Dalvi.
and I was a student of Arun Vaidya sir for almost 5 to 6 years. I started when I was around 7th standard, and it was a very nice experience. I would say Arun Vaidya sir as well as Vaidya Kaku has been a very big influence in my life, and extremely grateful for everything that they have taught me, and will be forever grateful for all the life lessons as well as chess lessons that I received from them. Overall, chess wise as well, I would say a lot of my foundation was built from Vaidya sir. A lot of the openings that they taught me, I still play to this point, and I'm going to continue doing so. So yeah, overall my chess improvement as well as life improvement, Vaidya sir has had a very big impact on me, and I'm extremely thankful for everything that he has given me, and I'm extremely grateful to participate in this tournament, and I really hope this tradition continues every single year. Thank you so much. मी अर्णव आशिष थत्ते. मी वैद्य सरांचा एक स्टुडंट. मला त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलायचे आहेत. मी वैद्य सरांना 2022मध्ये पहिल्यांदा भेटलो. तेव्हापासून ते माझ्या जीवनातलं एक भागच झालेले. त्यांनी मला खूप चांगलं बुद्धिबळ खेळायला शिकवलं. त्यांच्या घरी जाणं मंदिरात जाणं असं वाटायचं. ते बुद्धिबळाचं मंदिरच होतं. ते पण खूप हसतमुख असायचे आणि कायम काजू कतली किंवा चॉकलेट खायला घालायचे आम्हाला. त्यांच्या जाण्याने माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग गेलेला आहे असं मला वाटते. सर, मी आशा करतो की तुमच्या आत्माला शांती मिळेल. थँक्यू. मैं ओम सागर हूँ. मैं सर का स्टूडेंट था 7 साल से. मैं जब से 4th में था तब से सर से कर रहा हूँ. उन्होंने मुझे थियोरी सिखाई, क्लासिकल गेम्स कैसे स्टडी करते हैं. वो कभी सेलिब्रेशन में ऐसे लैक नहीं करते थे. वो गेम के बीच में हमें ऐसे नहीं करने देते कि ये गेम इज़ लाइफ. वो पढ़ाई में भी हेल्प करते थे. वो ऑल इन ऑल पूरी लाइफ में उनका बहुत बड़ा इम्पैक्ट होगा मेरी लाइफ में. आई विल नेवर फॉरगेट हिज लेसन्स. इवन लाइफ लेसन बहुत दिया है.